हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या आमची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केले गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप। डोंबिवली प्रभाग क्रमांक 56 चे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि छत्री वाटप करून वाढदिवस साजरा केला। सर्वच आपला वाढदिवस केक कापून आपल्या परिवारासोबत साजरा करतात, परंतु विकास म्हात्रे यांनी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, छत्री आणि परीक्षेसाठी आवश्यक पॅडचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। पत्नी कविता म्हात्रे यांनी विकास म्हात्रे यांना औक्षण केले, उपस्थित मुलांसोबत आणि परिवारासोबत केक कापला। या उपक्रमाचा सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्थानिक विद्यार्थ्यांसमवेत दिवा, कोपर, कल्याण, मुरबाड येथील विद्यार्थी आले होते। आवश्यक वस्तू वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा झाला आहे, त्यामुळे पालकांनीही नगरसेवकांचे कौतुक केले आहे। उदंड आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी म्हात्रे यांचे वडील ह.भ.प. गजानन म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या। डोंबिवली शिवसेना उपशहर प्रमुखांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला। शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या घरी पार्क केलेल्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना गुरुवार दिनांक 27 मे रोजी रात्री घडली। तेलगोटे आणि शिवसेना कार्यकर्ते आदल्या रात्री स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीची तयारी करीत होते। तयारी झाल्यानंतर तेलगोटे कार्यकर्त्यांना घरी सोडून आपल्या निवासस्थानी परतले आणि आपली गाडी पार्क करून घरी गेले। रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पार्क करून ठेवलेल्या गाडीवर हल्ला करून तोडफोड केली। याची माहिती मिळताच विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनसाखळी चोरांचे धुमशान सुरूच, रिक्षातील प्रवाशांवरही चोरट्यांचे लक्ष। सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत डोकेवर काढले आहे। गेल्या 2 दिवसात 9 पादचारी महिलांच्या गळ्यातील ऐवज लांबविणाऱ्या मोटारसायकलवरील चोरट्यांनी आता रिक्षातील प्रवाशांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। या वाढत्या चोरीच्या घटनांवर पुनश्च नाकाबंदी शहरात लागू करण्यात आली आहे। सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चोरांचे आश्रयस्थान समजले जात असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत 2 महिन्यापूर्वी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले होते। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल 500 ते 600 पोलिसांच्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या होत्या। या ऑपरेशननंतर काही अंशी सोनसाखळी चोरीच्या घटनांना चाप लावण्यात पोलीस यशस्वी ठरल्याचे वाटत असतानाच पुन्हा एकदा या चोरीच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे। धूम स्टाईलने मोटारसायकलवरून येऊन पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांनी रिक्षांमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। अश्विनी अहिरे या रिक्षातून कामावर जात असतानाच बाईचा पुतळा चौकात मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याजवळील पर्स खेचून पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे 5:15च्या सुमारास घडली। या प्रकरणी MFC पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गेल्या 2 दिवसात 9 पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज लांबविण्यात आले आहे। शनिवारी निर्मला त्रिपाठी, विशाखा पवार, शशिकला कर्ल, अपर्णा सावंत, सुनंदा भावसार या 5 महिलांना लुबाडण्यात आले, तर रविवारी ललित मेनन, सविता गोसावी, कविता बाविस्कर, पुष्पा रोकडे यांच्या गळ्यातील ऐवज खेचून लंपास करण्यात आला। हे वास्तव पाहता पोलिसांपुढे पुनश्च एकदा सोनसाखळी चोराच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।